प्रणाम. श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बंधूंनो, आज आपण श्री क्षेत्र बळेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रमण काळामध्ये या बळेगावला 2 वेळेस आलेले आहेत आणि पहिल्यांदा स्वामी आपेगावहून बळेगावला आले, बळेगावहून कररोकडा पंचाळेश्वरला गेले आणि दुसऱ्यांदा परत स्वामी पंचाळेश्वरहून बळेगाव या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण या ठिकाणी स्थानवंदन करूया, स्थानाचं दर्शन आपण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री दर्यापूरकर बाबा श्री क्षेत्र बळेगाव या ठिकाणी आहेत. आपण या बळेगावची या ठिकाणी स्वामी या ठिकाणी कधी आले, या ठिकाणच्या स्वामींच्या लीळा काय आहेत त्या आपण परमपूज्य आदरणीय बाबांकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊ. बाबा, या गावाला बळेगाव असं नाव का पडलं? तर या ठिकाणी स्वामी आपेगावला असताना या ठिकाणचे भक्तमंडळ जानोपादी नाथोबा लाखायसा राणीचा चांगलं होतं, ग्रहसारण पाणी भक्तमंडळी भरपूर होते. तर स्वामी आपेगावला असताना जानोपादी आणि नाथोबा हे दोघं जण स्वामीला विनंती करायला गेले की जी बळीग्रामध्ये का असं छान असे परवा असेल. स्वामीने विनंती मान्य केली. जसं स्वामीला उद्या आणायचं म्हणून आदल्या दिवशी हे गाव सजवलं, सडा समार्जन रांगोळ्या असं तोरण अशा पद्धतीने सजवलं गाव. तर स्वामीला या दोघांना आणलं, जानोपाध्याय आणि नाथोबा, गाजत गाजत आणल्यानंतर प्रथम हे जे आता हे निद्रास्थान आहे, प्रथम गुंफी महापूजा स्वीकारतो. प्रथम ते उजव्या हाताला जे आहे ते स्थान, हे जे स्थान समृद्धी स्थान नंबर 1 इथे या ठिकाणी गुंफा होती. तर स्वामींचं त्या ठिकाणी आसन झालं. प्रथम स्वामींचं आसन झाल्यानंतर गावीच्या स्वासिनी गावातल्या स्त्रिया स्वामीला ओवाळण्यासाठी आल्या. ओवाळत असताना जानोपादी आणि नाथोबा हे स्वामींचा अवसर बघत होते. सत्यदेवीच्या नाणीच्या कोंट्यापासून स्वामींचा त्या सत्यदेवीच्या नाणीच्या कोंट्यापाशी ते पाहत होते. तिथून जानोपादी आणि नाथोबा दोघंजणं स्वामींचा अवसर कसा चालला बा म्हणून. तर सगळ्या स्त्रिया दिसायला लागल्या. त्याच्यामध्ये एक नवीन बाई दिसायला लागली. हिरवं वस्त्र, हिरव्या बांगड्या, नक्कीची चोळी, कणकीची परीळ, सोन्याची ज्योत अशी स्वामीला ओवाळत असताना सोनं घेऊन ओवाळायला लागली. बाकीच्या हातामध्ये फुलवाती स्त्रिया. तर त्याच्यामध्ये ही नवीन बाई दिसायला लागली. तर जानोपादी नाथोबाला विचारतात, ही कोण आहे नवीन बाई? आपण तर गावातली ओळखतो, गावातली नाही बा. आपसात विचारपूस करायला लागली. त्यांना काही समजलं नाही. नंतर स्वामीला विचारले जी ही अपूर्व बाई कोण असे? जी म्हणजे नवीन बाई कोण आहे? आम्ही तर ओळखतो, आम्हाला लक्षात येऊन नाही राहिलं. गावातली तर नाही. स्वामी म्हणतात नाही, गावातली बाई नाही. मग कोण आहे? स्वामी म्हणतात, ही देवता गा इथेच्या वळगण्या आल्या असं. ही देवता आहे, ग्रामदेवता. आम्हाला ओळण्यासाठी आल्या. आता कुठे गेल्या? दिसल्या, आता काही दिसून नाही राहिल्या. जानोपादी नाथोबा म्हणतात स्वामीला. स्वामी म्हणतात आता अदृश्य झाल्या. म्हणजे देवता ओळणे स्थान. नंबर 3 हे जे आहे 2 ओटे जैनचे मर्दाना मादनी. मर्दाना मादनी म्हणजे मालिश आणि स्नान.
मालिश आणि स्नान दररोज स्वामींना त्या ठिकाणी व्हायचं. आणि हे जे आहे देवता ओवाळणे स्थान, या ठिकाणी ओवाळण्याचा सगळ्या सोहळा झाल्यानंतर लाखाईसा आपली सुनेला पाठवलं. रात्रीचा टाईम होता, स्वामींनी व्याळी केली, उपाराचा स्वीकार केला याच ठिकाणी. नंतर सगळं झाल्यानंतर स्वामींचे श्रीचरण रगडू लागले, म्हणजे पाय दाबू लागले, हे ओवाळण्याचा पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर. नंबर 4, हे जे आहे पलीकडचं जे आहे पूजावसर स्थान, अलीकडचं जे आहे चरणचारी म्हणजे उभे असताना सगळे आता महाजन म्हणजे पुरुष वर्ग, दुसऱ्या दिवशीचा टाईम पुरुष वर्ग आले स्वामीला नमस्कार करण्यासाठी. त्याच्यामध्ये एक राक्षा नावाचा भक्त होता. ते काही नमस्कार स्वामीला करत नव्हता. सगळ्यांनी नमस्कार दंडवत केला. राक्षा नावाचा भक्त ते स्वामीला नमस्कार न केल्यामुळं स्वामी म्हणायला लागले, तुम्ही नमस्कार का करा ना, तुम्ही नमस्कार का करत नाही, आणि आम्ही नमस्कार महादेवाला करू किंवा आम्हाला महादेव दाखवून त्याला आम्ही नमस्कार करू. स्वामी म्हणायला लागले ठीक आहे. तर स्वामीला तो लांब जात होता, स्वामी त्याच्याकडून नमस्कार करून घ्यायचा. तर स्वामी म्हणतात, अरे लंकनाथ, इथे नमस्कार करणी असे, उजव्या हाताकडचं स्थान. अरे लंकनाथा, म्हणजे तुम्ही महादेवाचे भक्त आहे, तर मग वर्णन सांगा कसं आहे महादेव. स्वामीला वर्णन सांगायला लागला तो. डमरू, गळ्यात नाग, भस्म लावलेला आहे, बरं, वस्त्र वाघाचं आहे, वाहन नंदी, बरं. आता स्वामींनी ऑर्डर दिली, आकाशमार्गे पहा, गगनमार्गे चांग पहा, बर्वे पहा. वरून जसं काय महादेव येऊन राहिला, आम्हाला नमस्कार करत नाही, तर ठीक आहे, महादेव ते महादेव. स्वामींनी आकाशमार्गे महादेवाला बोलवून घेतलं, करा नमस्कार. स्वामीच सांगायला लागले, या ठिकाणी उभे असताना महादेव येऊन राहिला, पडा पाया, नमस्कार करा. त्या नंदीहून उतरून आल्यानंतर तिथं त्या ठिकाणी ते उभा महादेव आणि स्वामी इथे उभे, करा म्हणते, पाया पडा, नमस्कार करा. नमस्कार केल्यानंतर नमस्कार करेपर्यंत महादेव दिसला. नंतर वरती बघितल्यानंतर स्वामी दिसायला लागले. चमत्काराला नमस्कार. आधी नमस्कार दंडोत करत नव्हता, म्हणजे मी महादेवाला नमस्कार करतो. स्वामींनी महादेव दाखवला आहे की नाही, विज्ञान सामर्थ्य सगळे पूर्ण. तर या ठिकाणी प्रथम 20 दिवस, नंतर 21 दिवस स्वामीचा मुक्काम आहे. पुन्हा रानायचा वेशी पाऊ लावली, स्थान नाही इथंच, पण सगळे लीळा घडलेले आहे. 17 स्थान होते, 17मधून 6 आहे. तर रानायचा नावाची बाई होती. स्वामीचं वेळी झाली, वेळा झाला. स्वामींचा निद्रेचा टाईम होता. निद्रेचा टाईम असताना तेवढ्यात रानायचा नावाची स्त्री आली स्वामीला नमस्कार करण्यासाठी. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला भे वाटत नाही का? म्हणे नाही. तर बाकीचे स्वामी संघाचे काही भक्तमंडळ होते, म्हणायला लागले, इतक्या उशिरा तुम्ही आली बाई, तुम्हाला असं कसे तुम्ही आले, स्वामीचा निद्रेचा टाईम आहे. तर स्वामी म्हणतात, बाई तुम्ही काही बोलू नका, ते उशिरा का आल्या ते आम्ही जाणतो. उशिरा येण्याचं कारण म्हणजे तिचा मालक, तिचा पती येऊ देत नव्हता, त्याला झोप लागली, त्याच्यानंतर मग ही बाई आली. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला भे वाटत नाही? म्हणे नाही. या मग वेशीला स्पर्श करून या. आल्यानंतर वेशीला स्पर्श करून आली. आल्यानंतर स्वामीला सांगू लागले, जिजी खांद्यावर मुदगुल, उंजावरनं डोळे, वेखंड शेत, दात, महाप्रचंड पुरुष देखील आणि मी भेलीची. स्वामी म्हणतात, बाई आम्ही आल्या तुम्हाला विचारलं तुम्ही भे वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही काय म्हटले नाही. मग आता कसं का भेला नाही? म्हणे मी भेली. भला मोठा टावरसारखा माणूस, गुंजावरनं डोळे, गुंजावरनं म्हणजे सूक्ष्म एकदम बारीक डोळे, खांद्यावर मुदगुल, टावरसारखा माणूस दिसला आणि ती भेली. स्वामी ते बाई रानाईसा म्हणते, ते कोण आहे? स्वामी म्हणतात, ते ब्रह्मनाथू. ब्रह्मनाथू म्हणजे कोण? ब्रह्मनाथू म्हणजे झोटिंग वेताळ, त्याचा तो मालक आहे. तिथं का करतो? तिथून तो आम्हाला नमस्कार करतो. मग आम्ही पाठवल्यामुळे तुम्हाला काही केलं नाही, तुम्ही मनानं भेल्या, त्याने काहीच केलं नाही. म्हणजे सांगण्याचं कारण याच्यासाठी स्वामी म्हणतात, अवेळ सवेळ ही तुम्ही चुकवा, भलत्या काळी भलत्या टायमाला जाऊ नये. तर खूप लीळा आहे या ठिकाणी. पुन्हा सांडल्य कंडल्य आख्यायिका कथन खूप लीळा आहे.
पुन्हा या गावाचं नाव बळीग्राम मुद्द्याचं सांगतो मी. या गावाचं नाव बळीग्राम नाव कसं पडलं हे स्वामींनी भक्तिजनांना सांगितलं. मांडव ऋषीची कथा. 88 सहस्र दुर्वास ऋषीतला एक ऋषी तप अनुष्ठानी बैसला असे. म्हणजे मांडव ऋषी त्याच्या 88,000 ऋषीतला एक ऋषी या ठिकाणी आला. मांडव खडकी म्हणजे दररोज खडकावर तो ध्यानस्थ बसायचा. बसत असताना एक दिवस बगड्याची रांग गेली. बगड्याची लाईन जात असताना त्याच्या डोक्यावर तपश्चर्या करत असताना त्याच्या डोक्यावर विष्ठा पडली. विष्ठा पडल्यानंतर त्यांनी रागानं त्या बगड्याकडे त्याची नजर गेली. बघितलं, मी तपश्चर्या करत असताना हे काय आहे का पाहत असताना ते त्याच्या डोक्यावर पडल्यामुळं त्यांनी रागानं पाहिलं. असं जलज्या म्हणून असं वरती बघितल्यानंतर तो खाली पेटत तो बगळा खाली त्याचा देह गेला. मग या बगड्यापासून या गावाचं नाव बळीग्राम झाला असं भक्तिजनाला स्वामींनी सांगितलं. पण त्याच्या आधी या गावाचं नाव सत्यापूर होतं. सत्यादेवी जिवंत बाई होती. तिचं नाव तिच्या नावावरून सत्यापूर. कडा रोकडा म्हणजे तिची मुलं कडा आणि रोकडा. कडा रोकडा हे 2 मुलाचे नाव आहे. पलीकडं या सत्यादेवी इथं राहत होते म्हणून सत्यापूर. म्हणजे मांडव ऋषीवरून बगळा गेला म्हणून बळीग्राम. अशा पद्धतीची लीळा आहे. खूप दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम बाबा. आपण या ठिकाणची सुंदर अशी लीळा, सुंदर अशी माहिती या ठिकाणची आपण सांगितलेली आहे. या ठिकाणी परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय महंत श्री जयराज बाबा दर्यापूरकर बाबा यांना मी श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.